खानदेश म्हटलं तर खमंग मसाल्यांचा सुगंध, झणझणीत आणि पारंपरिक रेसिपीज. आज आपण अशीच एक खानदेशी पारंपरिक घराघरात प्रसिद्ध असलेली भजींची आमटी बघतोय, जिची चव म्हणणार तर अप्रतिम आणि भन्नाट. पहिल्याच घासात मन जिंकणारी आणि नेहमी तुमच्या जिभेवरती हिची चव रेंगाळणारी अशी भजींची आमटी. खानदेशात जेव्हा कुणाच्या घरी व्हेज आणि नॉनव्हेज पाहुणे एकत्र येतात त्यावेळेला ही भाजी नक्कीच बनते व्हेज वाल्यांसाठी. तरी कुणाला कळणारही नाही ही व्हेज आहे की नॉनव्हेज, कारण की चवच तशी आहे तिची. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी तर मी गॅसवरती एक मोठी साईजचा कांदा घेतलेला आहे, त्याला छान अशा पद्धतीने कट देऊन घेतलेले आहेत. त्याचसोबत खोबऱ्याचा तुकडा आणि छोटी साईजचा एक टोमॅटो घालणं अगदी ऑप्शनल आहे. मी खोबरं मात्र चिमट्याच्या सहाय्याने पकडून भाजून घेते, कारण की खोबरं जर जास्त जळलं तर भाजी कडवट लागू शकते. एवढंच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. मी खोबरं भाजून बाजूला करून घेतलंय. आता कांदे आणि टोमॅटो छान काळा होईपर्यंत भाजून घेते. टोमॅटो देखील भाजून झालाय, त्याला मी आता काढून घेतलाय आणि कांदा देखील आता अजून थोडा वेळ भाजून घेणार आहे. इथं कांदा भाजून झालाय. इथं मी खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घेतले होते आधी, म्हणजे आपण वाटण वाटताना त्याचे तुकडे नको राहायला. आता इथं मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर त्यात अजून ऍड केलेली आहे. सर्वात आधी मी इथं खोबऱ्याचे तुकडे, आलं आणि लसूण आधी मी वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने मी याला आधी वाटून घेतलंय, म्हणजे वाटण करताना त्याचे तुकडे नको राहायला वाटणामध्ये. आता इथं मी टोमॅटो हाताने छान चुरून घेतलेला आहे आणि कांदा देखील हाताने चुरून टाकून घेतलेला आहे. त्याचसोबत थोडा कोथिंबीर आणि पुन्हा आता मिक्सर मध्ये छान एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण अगदी बारीक करायचंय, म्हणजे भाजीला चव छान येईल. आता आपण भाजी करायला घेऊ. सर्वात आधी इथं मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यात 3 ते 4 चमचे एवढा तेल घातलेला आहे. तेल छान गरम झालं की लगेच मी त्यात जिरं घातलेलं आहे आणि एक तेजपत्ता तोडून टाकलेला आहे. वाटलेलं जे वाटण होतं ते आता मी टाकून घेते आणि छान 2 ते 3 मिनिटं परतवून घेत आहे. आपल्याला वाटण छान तेल सुटेल कडेने एवढं त्याला छान शिजवून घ्यायचंय किंवा भाजून घ्यायचंय. 1-2 मिनिटं त्याला छान परतवून झालेलं आहे. आता मी त्याला कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटापर्यंत कडेने तेल सुटत नाही किंवा घरभर त्याचा छान खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत त्याला भाजू द्यायचंय. वाटण छान भाजून झालं, खमंग सुगंध यायला लागला आणि कडेने तेल सुटलं की लगेच मी त्यात सुके मसाले घालून घेते. सुके मसाल्यांमध्ये इथं मी 3 चमचा लाल मिरची पावडर, 1 चिमूट एवढी हळद, 2 चमचा धना पावडर, 2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मी इथं चिकन मसाला घातलाय. तुम्ही कुठलाही चिकन किंवा मटन मसाला घातला तरी देखील चालेल, मात्र मसाला नक्कीच घाला, त्यामुळे भाजीला चव भन्नाट येते आणि चिकन मटनला देखील फेल करते. आता इथं मी चवीपुरता मीठ घालून घेतलंय आणि सर्व मसाले छान वाटणामध्ये मसाले परतवून घेते. मसाले आणि वाटण छान एकजीव होईपर्यंत मी 1 ते 2 मिनिटं तेल चुटचुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. इथं सर्व मसाले भाजून झाले, तेल देखील छान चुटचुटलंय. आता त्यात मी थोडं गरम पाणी घालून आधी मसाले मिक्स करून घेते, म्हणजे मसाल्याच्या गाठी नको राहायला. आता इथं मी 1.5 ते 2 ग्लास एवढं गरम पाणी करून त्यात घालून घेतलंय. जेवढं मला भाजी हवी आहे किंवा आमटी हवी त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमटी केवढी हवी किंवा घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही त्यात पाणी घालून छान फुल गॅसवरती एक उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि भाजीला हळूहळू छान उकडू द्यायचंय. त्यानंतर मी इथं 2 चमचा गरम पाण्यामध्ये एसरचं पीठ मिक्स करून इथं टाकून घेतलंय. आता एसरचं पीठ म्हणजे काय तुम्हाला जर माहिती नसेल तर खानदेशात कुठल्याही काळ्या मसाल्यातील भाजी असेल त्यात एसरचं पीठ घातलं जातं, त्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते. एसरचं पीठ 1 ते 2 महिने पुरेल एवढं मी एक सोबतच बनवून ठेवते आणि जेव्हा लागतं तेव्हा मी त्याला वापरून घेते. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट मध्ये कळवा, लवकरच मी शेअर करेल. आता भजींची आमटी करतोय त्यासाठी आपण सर्वात आधी भजी बनवायला घेऊया. इथं मी बाउलमध्ये 1 वाटी एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात मी चवीपुरता मीठ, 1 चमचा लालची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चिमूट एवढी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी थोडा गरम मसाला घातलाय, म्हणजे भाजी अजूनच जास्त चविष्ट लागेल. त्यानंतर मी इथं हाताने क्रश करून इथं ओवा घातलेला आहे, अर्धा टीस्पून. ओवा घातल्यामुळे भजी पचायला देखील हलकी होते आणि चवीला मात्र भन्नाट लागते. आता इथं मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मीडियम साईजचा. इथं मी लसूण आणि जिरं छान कुटून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट टाकून घेते मी. लसूण घातल्यामुळे भजी अगदी भन्नाट होते. आता इथं मी
पाणी न घालता सुरुवातीला कांदा आणि पीठ छान मिक्स करून घेते. त्यानंतर हळूहळू पाणी घालत अगदी आपल्याला सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचंय. मी हळूहळू पाणी घालते, एकदमच पाणी घालायचं नाहीये किंवा पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील करायचं नाही. अशा पद्धतीने अगदी सैलसर असायला हवंय, म्हणजे भजी आपण जेव्हा सोडू अगदी गोल असायला हवी. भजीचं पीठ मोडून झालंय. आता याला मी 2 ते 3 मिनिटं एकाच दिशेने छान फेटून घेते. अशा पद्धतीने फेटल्यामुळे भजी छान आतून पोकळ आणि मऊ देखील होते. इथं भाजीला देखील उकळी आलेली आहे. आता आपण पटकन भजी तळायला घेऊया. गॅसवरती मी कढई ठेवली, त्यात तेल आधीच घेतलेलं होतं. तेल छान गरम झालं की लगेच आपण त्यात पटापट अशा भज्या सोडून घ्यायच्यात. अशा पद्धतीने पीठ मोडल्यामुळे भजी एकमेकांना चिटकत देखील नाही आणि अगदी गोल गरगरीत बाजारात गाड्यावरती मिळते तशा पद्धतीची आपली भजी तयार होते. भजीला छान 2 ते 3 मिनिटं दोघी साईडने मी तळून घेतलेली आहे, कुरकुरीत होईपर्यंत आणि आतून देखील सॉफ्ट आहे. इथं मी भजी तळून काढून घेतलेल्या आहेत सर्व. आता इकडं भाजीला देखील छान उकळी आलेली आहे. त्यात आता मी सर्व एक एक करून भजी टाकून घेते. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. सर्व भज्या टाकून एकदा पुन्हा मी इथं मिक्स करून घेतलेली भाजी. त्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची भाजीला. कट केलेला कोथिंबीर घालून आपली भाजी तयार आहे. आता इथं मी गॅस बंद करते. चिकन मटनला देखील फेल करेल अशी आपली अप्रतिम आणि भन्नाट अशी भजींची आमटी तयार आहे. भजी तर तुम्ही आधी आवाज ऐकलाच असेल आणि भजी आतून किती सॉफ्ट आहे ते तर आता दिसतच असेल. मी तर आता मस्त आमटीवरती ताव मारणार आहे आणि भाकरी सोबत जर खाल तर अजूनच जास्त भन्नाट. माझ्याकडे भाकरीचं पीठ संपलं होतं. तुमच्याकडे असेल तर नक्कीच भाकरी सोबत ट्राय करा. तुमच्याकडे देखील व्हेजिटेरियन पाहुणे आले त्यावेळेला ही आमटी बनवा आणि त्यांना खायला द्या. ते देखील म्हणतील आहा अप्रतिम. पोट भरेल पण मन भरणार नाही अशी खानदेशी पद्धतीची झणझणीत भजींची आमटी तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा पारंपरिक रेसिपी सोबत.